नमस्कार स्वामी भक्तांनो. कल्पना करा एक असा दिवस ज्या दिवशी पृथ्वीवर एका दिव्य शक्तीचे आगमन झाले. असा महापुरुष ज्यांच्या एका शब्दाने निराश मनाला आशा मिळाली, एका कृपादृष्टीने अनेकांचे जीवन बदलले आणि ज्यांनी लाखो भक्तांना विश्वास दिला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची कथा, त्यामागील महत्त्व आणि हा दिवस भक्तांसाठी इतका विशेष का मानला जातो. प्रकट दिन म्हणजे काय? प्रकट दिन म्हणजे एखाद्या संताने किंवा अवतारी पुरुषांनी लोकांसमोर प्रथम दर्शन दिल्याचा दिवस. श्री स्वामी समर्थांच्या बाबतीतही हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो. परंपरेनुसार स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर त्यांनी अनेक वर्ष तिथे राहून असंख्य भक्तांचे कल्याण केले. त्यांच्या येण्याने अक्कलकोट ही भूमी आध्यात्मिक केंद्र बनली. आजही या दिवशी हजारो भक्त मंदिरात जाऊन दर्शन घेतात, नामस्मरण करतात आणि स्वामींच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण करतात. लोककथांनुसार एक तेजस्वी संन्यासी अक्कलकोटमध्ये आले. साधी वस्त्रे, चेहऱ्यावर विलक्षण तेज आणि डोळ्यात अपार करुणा. गावकऱ्यांनी त्यांना विचारले, आपण कोण? ते मात्र शांत राहिले. काही वेळा गूढ शब्द बोलले तर काही वेळा फक्त स्मित केले, पण त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाला काहीतरी वेगळाच अनुभव येऊ लागला. एखाद्याचे दुःख कमी झाले, एखाद्याला मानसिक आधार मिळाला, तर एखाद्याच्या आयुष्यात नवा आत्मविश्वास निर्माण झाला. हळूहळू लोकांना जाणवले की हे सामान्य संन्यासी नाहीत, ही एक विलक्षण आध्यात्मिक शक्ती आहे. स्वामी समर्थांच्या जीवनात अनेक चमत्कारांच्या कथा सांगितल्या जातात, पण त्यांचा खरा संदेश चमत्कार नव्हता. ते लोकांना सांगत असत की श्रद्धा, संयम, प्रामाणिकपणा आणि ईश्वरावर विश्वास ठेवला तर कठीण प्रसंगांनाही सामोरे जाता येते. त्यांनी कोणताही मोठा दिखावा केला नाही, उलट सामान्य माणसाच्या जीवनात आध्यात्मिक बळ निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या भेटीनंतर अनेक लोकांनी आपले वाईट मार्ग सोडले, चांगल्या कर्माचा स्वीकार केला आणि समाजसेवेचा मार्ग निवडला. प्रकट दिनाच्या दिवशी पहाटेपासून मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी असते. अभिषेक, आरती, भजन, कीर्तन, नामजप आणि अन्नदानाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक जण श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतात. काही फक्त गरजूंना अन्न, वस्त्रदान करतात, तर काही दिवसभर सेवा कार्यात सहभागी होतात. या दिवशी फक्त भक्त आपल्या मनातील इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण करतात आणि जीवनात योग्य मार्ग मिळावा अशी प्रार्थना करतात. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव, चिंता आणि अनिश्चितता वाढली आहे. अशा वेळी स्वामी समर्थांचा संदेश अधिक महत्त्वाचा वाटतो. ते शिकवतात की संकट कितीही मोठे असले तरी धैर्य सोडू नका. स्वतःवर, आपल्या प्रयत्नांवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेवा. दुसऱ्यांना मदत करा, प्रामाणिक राहा आणि चांगले कर्म करत राहा. हाच खरा स्वामींच्या भक्तीचा मार्ग आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा केवळ उत्सव नाही, तर श्रद्धा, सेवा आणि सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या पवित्र दिवशी आपणही मनापासून प्रार्थना करूया, हे स्वामी, आम्हाला योग्य विचार, योग्य कर्म आणि संकटांवर मात करण्याची शक्ती द्या. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.